वादळ जेव्हा दार ठोठावतं तेव्हा फक्त घर नाही तर मनही हादरून जातं. वादळ जेव्हा दार ठोठावतं तेव्हा फक्त घर नाही तर मनही हादरून जातं. भिंतींना तडे दिसतात बाहेरून, भिंतींना तडे दिसतात बाहेरून, तेव्हा त्याच्या आतल्या जखमांचं काय, तेव्हा त्याच्या आतल्या जखमांचं काय. वादळ येतं तेव्हा ते रागात नसतं, वादळ येतं तेव्हा ते रागात नसतं, तेही कदाचित तुटलेलं असतं. आज तर त्याचा आकांत असतो, तेव्हा त्याच्या दुभंगलेल्या मनाचं काय, तेव्हा त्याच्या दुभंगलेल्या मनाचं काय. कुणाच्या आठवणींवर धूळ बसते, कुणाच्या आठवणींवर धूळ बसते, कुणाच्या आठवणी चिखलात मागते. आपलं सगळं गमावून बसतो, तेव्हा त्याच्या आतल्या स्वप्नांचं काय, तेव्हा त्याच्या आतल्या स्वप्नांचं काय. त्याच्या झंझावात एक धाक असतो, त्याच्या झंझावात एक धाक असतो. मला समजून घ्या, मला समजून घ्या अशी हाक असते, पण आपण फक्त त्याचा विध्वंस पाहतो. तेव्हा त्याच्या आतल्या दुःखाचं काय, तेव्हा त्याच्या आतल्या दुःखाचं काय. म्हणून वादळाला दोष देण्याआधी, म्हणून वादळाला दोष देण्याआधी थोडं त्याचं ऐकून घ्यावं. कदाचित कदाचित त्याच्या अश्रूमध्येच, कदाचित त्याच्या अश्रूमध्येच आपल्यासाठी एखादी शिकवण दडली असेल, एखादी शिकवण दडली असेल.